श्री वासवी कन्यका देवी पुराण 15वा अध्याय। या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत वैश्यकुमारांसह राजेंद्र भूपतीचे आगमन, पेनुगोंडा नगरात शिवलिंगांच्या स्थापना, वासवी देवीच्या नवरात्री महोत्सवांचे आयोजन, सर्वोत्तम व्रते, उत्सव, क्षेत्र याविषयी भास्कराचार्यांचा बोध आणि पराभक्तीचे विवरण। वैश्यकुमारांसह राजेंद्र भूपतीचे पेनुगोंडा नगरात आगमन। दुसऱ्या दिवशी सकाळी राजेंद्र भूप चतुरंग सेनेसह वैश्यकुमारांबरोबर पद्मशयन नगराहून निघाला। तो परिवारासह पेनुगोंडा नगरात आला। नगराची प्रदक्षिणा करून राजराजेंद्र आणि सर्व वैश्यकुमार यांनी गौरी नगरेश्वर, कोनकमला जनार्दन आणि विंध्यवासिनी देवी यांच्या सुंदर मंदिरांमध्ये जाऊन त्या देवतांच्या पूजा करविल्या। नंतर वैश्यराजकुमार विरूपाक्षाने राजेंद्र भूप व त्याच्या परिवारासाठी सर्व सुखसोयींनी युक्त अतिथीगृहांची व्यवस्था केली। दुसऱ्या दिवशी सकाळी श्री नगरेश्वर स्वामी मंदिराच्या विशाल प्रांगणात सर्व लोक एकत्र जमले। इतक्यात धौम्य ऋषी काही अन्य मुनी श्रेष्ठांसह तेथे येऊन पोहोचले। वैश्यांनी त्यांचे आदराने स्वागत करून सुयोग्य आसनांवर त्यांना बसविले। तेव्हा राजेंद्र भूपतीने उठून सभेला नमस्कार करीत म्हटले, सभासदांनो, आमचे पिताजी महान व सम्राट असूनही त्यांनी अज्ञानवश जे अपराध केले आहेत ते आपण सर्व कृपया क्षमा करावेत। माझ्या पिताजींच्या अपराधांच्या परिहारासाठी व श्री वासवी देवीच्या प्रीतीसाठी आम्ही आपल्या राज्याचा 4था भाग या वैश्यश्रेष्ठांना समर्पण करू। विरूपाक्ष श्रेष्ठीला वैश्य साम्राज्याचा अधिपती करू। राजराजेंद्राचे हे भाषण ऐकून त्या सभेत बसलेले गुरुजन, मुनिजन व सर्व वर्णांचे सामान्य जन फार आनंदित होऊन बोलले, युवसम्राटा, तुम्ही आता जो पश्चाताप व्यक्त केला आहे व वैश्यकुमारांचे सांत्वन करीत त्यांना आपला राज्यभाग देण्याचे जे तुम्ही वचन दिले त्याने तुमच्या पिताजींची सर्व पापे धुतली गेली आहेत। पूर्वी केलेल्या आपल्या पापकर्मांच्या प्रभावाने व दुर्दैवाने प्रेरित होऊन तुमचे पिता कामग्रस्त झाले होते। काम सर्व पापांचे मूळ असते। त्याच दुष्ट काम प्रकोपाच्या ताब्यात जाऊन तुमच्या पित्याने पराशक्ती अवतारिणी श्री कन्यकाच्या प्रती भयंकर अपराध केला आहे। त्याच्या फलस्वरूप दुर्मरण मिळाले आहे। पण देवीची कृपा व तुमची निष्ठापूर्वक उपासना यांच्या प्रभावाने आता तुमचे पिता परमधामास पोहोचले आहेत। त्यामुळे तुमची सर्व पापे नष्ट झाली आहेत। ही वचने ऐकून राजेंद्र भूपती संतुष्ट झाला। तेव्हा धौम्य, गालव, भास्कराचार्य आदी मुनिजनांनी विरूपाक्षादी वैश्यकुमारांना म्हटले, वैश्योत्तमांनो, युवसम्राटांनी जो राज्यभाग देण्याचा वायदा केला आहे त्या राज्यभागासह सर्व वैश्यराज्य देखील श्री वासवी कन्यका परमेश्वरीच्या चरणकमलांवर समर्पण करा। पेनुगोंडाच्या प्रमुख आळ्यांमध्ये काशी महाक्षेत्रातून आणलेल्या सर्व शिवलिंगांची स्थापना करा। त्यामुळे हे पेनुगोंडा नगर दुसरी काशी व्हावी। तुमच्या बंधुगणाने अपूर्व त्याग दाखविला व नष्ट न होणारी अनंत कीर्ती प्राप्त केली आहे। त्यामुळे आर्यवैश्यांचे पवित्र चरित्र जग प्रसिद्ध होईल, असे म्हणत मुनिजनांनी वैश्यवंशाची खूप प्रशंसा केली। पेनुगोंडा नगरात शिवलिंगांच्या स्थापना। विरूपाक्षादी प्रमुख वैश्यकुमारांनी काशी क्षेत्रातून जी अमूल्य शिवलिंगे आणली होती त्यात एक दिव्य रत्न असलेले विशेष महालिंगही होते। त्याची स्थापना गुरु भास्कराचार्यांनी प्रमुख राजमार्गावर केली। गालवादी मुनींनी शैव आगम विधीने शेकडो शिवलिंगाच्या स्थापना महावैभवाने केल्या। पेनुगोंडा नगरास अपर काशी म्हणू लागले। नगराची प्रमुख आळी लिंग आळी या नावाने प्रसिद्ध झाली। अनेक मंदिरांच्या पुढील द्वारावर नंदीश्वराच्या जड शिलामूर्त्या ठेवण्यात आल्या। असा नियम बनविला गेला की जे त्या नंदीमूर्ती उचलू शकतील त्यांनाच बलवान म्हटले जाईल। तेव्हापासून पेनुगोंडाच्या नंदी शिलामूर्ती बलपरीक्षणाचे प्रमुख साधन झाल्या। वासवी देवीच्या नवरात्री महोत्सवांचे आयोजन। नंतर चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून 9 रात्रींपर्यंत पेनुगोंडात वासवी देवीचे नवरात्री महोत्सव धूमधडाक्यात साजरे करण्यात आले। त्या देवीच्या प्रभावाने गायी कामधेनू समान बनल्या, फलवृक्ष कल्पवृक्षांसमान बनले, नद्या मदवाहिन्यांसमान झाल्या। दररोज पूजा, व्रत, यज्ञ, भजन, कीर्तन आदी अनेक प्रक्रियांमध्ये श्री वासवी देवीच्या सेवा अविश्रांतपणे चालू राहिल्या।
अनंत वैभवासह साजऱ्या होणाऱ्या त्या उत्सवांबाबत भक्त लोकांनी गुरु भास्कराचार्यांना विचारले. गुरुदेवा, श्री कन्यका देवीला कोणकोणती पुण्यक्षेत्रे अत्यंत प्रिय असतात? कोणकोणती पूजा, व्रत, उत्सव या देवीला पसंत असतात? कृपया सांगावे. सर्वोत्तम व्रत, उत्सव, क्षेत्र इत्यादी बाबत भास्कराचार्यांची शिकवण. भक्तांची प्रार्थना ऐकून भास्कराचार्यांनी म्हणाले, प्रिय भक्तांनो, या सर्व जगात दिसणाऱ्या सर्व प्रदेशांमध्ये देवीच विराजमान आहे. म्हणून सर्व स्थाने देवीची पुण्यक्षेत्रे स्थानेच आहेत. देवी अनंत काल स्वरूपिणी आहे, म्हणून सर्व काळ हे पवित्र तथा देवीच्या पूजेसाठी योग्य आहेत. सर्व इंद्रियांनी मिळणारी सर्व विषय सुखे देखील देवीकडूनच प्राप्त होत आहेत, कारण देवी सर्व व्यापिनी व अखंड चैतन्य रूपिणी आहे. म्हणून सृष्टीत दिसणारे सर्व प्रकारचे संतोष हे देवीचेच उत्सव मानले जाऊ शकतात. तरी देखील तुम्हा लोकांवर असणाऱ्या अपार वात्सल्यामुळे काही मुख्य बाबी आता तुम्हाला सांगून संतुष्ट करीन. या पृथ्वीवर 108 प्रसिद्ध शक्तिपीठे विराजमान आहेत. त्यांच्या देवीच्या प्रमुख विभूती विलसित होतात. त्यांच्यामध्ये 18 शक्तिपीठे सर्वात उत्कृष्ट मानली जातात. जेव्हा साधक लोक या सर्व क्षेत्रांची यात्रा किंवा सेवा करू शकत नाहीत, तेव्हा केवळ या ज्येष्ठ शैल क्षेत्राचे म्हणजे पेनुगुंडा क्षेत्राचे सेवन म्हणजे भक्ती केली तर सर्व क्षेत्रांचे सेवन केल्याचे फळ मिळते. या पेनुगुंडा क्षेत्रात सर्व क्षेत्रांच्या महत्त्वाचे फळ भरलेले आहे. जे या क्षेत्रात येऊन देवीची सेवा करतात ते संसार बंधनामधून मुक्त होतात. आता देवीच्या आवडत्या पूजा, व्रत, यज्ञ याबाबत तथा प्रीतिदायक पर्वोत्सवांबद्दल आणि त्यांच्या संचालन करण्याच्या पद्धतींबाबत सावधान होऊन ऐका. शुक्रवारचा दिवस देवीला अत्यंत प्रिय आहे. त्या दिवशी केले जाणारे देवीचे पूजन, व्रत, यज्ञादी कार्यक्रम अभिष्ट फलदायक असतात. वैशाख महिन्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या श्री वासवी देवीच्या जयंती उत्सवाच्या वेळी, अश्विन महिन्यात होणाऱ्या शरद नवरात्री महोत्सवाच्या वेळी, माघ महिन्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या श्री वासवी देवीच्या विश्वरूप दर्शनोत्सवाच्या वेळी आणि चैत्र महिन्यात होणाऱ्या वसंत नवरात्री महोत्सवाच्या वेळी केल्या जाणाऱ्या पूजा, व्रते, यज्ञादी सेवा देवीला अत्यंत प्रिय आहेत. उपरोक्त काळांमध्ये मंडल म्हणजे 40 दिवस व अर्धमंडल म्हणजे 20 दिवस दीक्षा स्वीकारून जे देवीचे दर्शन, भजन, कीर्तन, ध्यान आदी सेवा कार्यक्रमांचे संचालन करतात ते देवीला सर्वाधिक प्रिय होतात. श्री वासवीची अंगे, उपांगे व परिवार देवतांच्या पूजांसह केले जाणारे देवी व्रत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभिष्ट फलदायक आहे. देवीच्या पावन पर्व दिवसांमध्ये व तिच्या पवित्र उत्सव दिवसांमध्ये देवी व्रताचे आचरण केल्याने अत्याधिक पुण्य प्राप्त होते. आपल्या आपल्या घरांमध्ये होणाऱ्या शुभ कार्यांच्या वेळी श्री वासवी व्रताचे आचरण केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 102 गोत्रांचे प्रतीक 102 होमकुंडांसह सामूहिक रूपाने केला जाणारा श्री वासवी महायज्ञ अमोघ व अद्भुत पुण्यफळे प्रदान करतो. देवीची पूजा, व्रत, यज्ञ आदी कार्यक्रम केवळ पर्व दिवसांमध्येच नव्हे तर कोणत्याही पवित्र दिवशी जेव्हा पंचांग शुद्धी असते तेव्हा भक्तीने साजरे केले जाऊ शकतात. श्रेष्ठ भक्तांनो, देवीला संतुष्ट करण्यासाठी देवीचा जन्मदिन, महोत्सव, दोलोत्सव, शयनोत्सव, जागरणोत्सव, देवी विश्वरूप दर्शन दिनोत्सव, 102 गोत्रांच्या दिव्य वैश्य दंपतीचा आत्मार्पण दिनोत्सव आणि विविध पवित्र नद्यांचे जल, पंचामृत, सुगंधी जल, सुवर्णजल, रत्नजल, विविध फलरस आदी विशेष द्रव्यांनी देवीचा अभिषेक, उत्सव, रथोत्सव, पवित्रोत्सव म्हणजे जानवे, नवरात्र, ब्रह्मोत्सव इत्यादी उत्सवांचे कार्यक्रम आपण लोक अनंत, अद्भुत व अनन्य भक्तीसह साजरे करीत जाऊ. अपार पुण्याचे फळ प्राप्त करीत जाऊ. देवीच्या या उत्सवांचे विधी आगमशास्त्रांमध्ये उल्लेखित आहेत. देवीच्या पूजा व्रतादींच्या काळी, देवीच्या मूर्ती स्थापनेच्या महोत्सव काळी आणि अन्य पर्वोत्सव काळी वैश्य गौरव बालिका व बालनागर यांना देवी समानच मानून त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे. गुरु भास्कराचार्यांचे भाषण ऐकून सर्व लोक आनंदभरीत झाले. विरूपाक्षादी भक्तांनी
भास्कराचार्यांना विचारले, गुरुत्तमा, आम्ही प्रार्थना करतो की श्री वासवी देवीच्या आराधना पद्धती आम्हाला सांगाव्यात. तेव्हा गुरु भास्कराचार्य वैश्यांच्या आसक्तीने प्रसन्न होऊन सांगू लागले, शिष्यश्रेष्ठांनो, श्री वासवी देवीच्या आराधना पद्धती बाह्य व अभ्यंतर अशा 2 प्रकारच्या आहेत. बाह्यपूजा देखील मूर्ती भेदानुसार 2 प्रकारची असते. सर्व जगताच्या रूपात विराजमान असणाऱ्या श्री देवीच्या विराट रूपाचे ध्यान करणे हे बाह्यपूजेचे प्रथम रूप आहे. त्या वैदिक पूजेची पद्धती व महत्त्व याविषयी सावधान होऊन ऐका. भक्ताने निश्चळ तथा शांतचित्त होऊन अहंकार सोडून मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत भरलेल्या विश्वरूप श्री वासवी कन्यका परमेश्वरीच्या विराट रूपाचे दर्शन मनातल्या मनात करीत तन्मय झाले पाहिजे. सर्वाश्रय प्रेमस्वरूपिणी श्री कन्यका भगवती विषयी अनन्य प्रेम ठेवून तप, दान, यज्ञ आदी कार्यक्रमांद्वारा कन्यका परमेश्वरीला संतुष्ट करीत राहिले पाहिजे. जे अशा प्रकारचे आचरण करतात ते अनादी संसार बंधनांपासून मुक्त होतात. आता दुसऱ्या प्रकारच्या बाह्यपूजेबाबत जाणून घ्या. शिर, बाहू, रूप आदी सुंदर अंगांनी शोभित असलेल्या श्री वासवी देवीच्या सुकोमल दिव्य मंगल मूर्तीची आवाहनापासून विसर्जनापर्यंत करण्यात येणारी वेदोक्त पूजा ही दुसऱ्या प्रकारची बाह्यपूजा आहे. अशा प्रकारची बाह्यपूजा करणाऱ्या भक्ताने असे समजून की आपले गुरुदेव 1000 पाकळ्यांच्या कमळात बसलेले आहेत, त्यांचे मनपूर्वक स्मरण करीत गुरुवंदन केले पाहिजे. आपल्या मस्तकातील सहस्रार चक्रात गुरु ध्यान केले पाहिजे. गुरुवंदन केल्यानंतर मूलाधार कमळात असलेल्या कुंडलिनीचे स्मरण केले पाहिजे. चिद अग्नी ज्योती रूपातील त्या कुंडलिनीच्या मध्ये सच्चिदानंद रूपिणी श्री कन्यका देवीच्या उपस्थितीच्या भावनेने तिचे ध्यान केले पाहिजे. श्री कन्यका देवीला प्रसन्न करण्याच्या भावनेनेच यंत्र किंवा कलशात देवीचे आवाहन केले पाहिजे. नंतर त्या यंत्राच्या किंवा कलशाच्या समोर आसनावर बसून श्री कन्यका परमेश्वरीच्या पूजेचा संकल्प केला पाहिजे. प्रथम भूमिशुद्धी, भूतशुद्धी करून श्री वासवी देवीच्या पूजेसाठी सज्ज झाले पाहिजे. त्या भक्ताने समजले पाहिजे की आपल्या हृदयरूपी वेदिकेवर श्री कन्याचक्रात वासवी देवी बसली आहे. नंतर प्राणायाम केला पाहिजे. त्याने आतापर्यंत जी तप, ध्यान आदी कर्मे केली आहेत ती सर्व भगवती श्री वासवी देवीला समर्पण समजून बाह्यपूजेसाठी आचमन कलशाची पूजा केली पाहिजे. आचमनानंतर मंत्रजल पूजाद्रव्यांवर शिंपडून प्रोक्षण केले पाहिजे. गुरूंना नमस्कार करून वेदीवर आवाहन केलेल्या आवरण देवतांची पूजा केली पाहिजे. नंतर अंग, उपांग व परिवार देवतांनी वेढलेल्या श्री कन्यका परमेश्वरी देवीला आसन, अर्घ्य, पाद्य, आचमनीय स्नान, वस्त्रजोडी, जानवे, अलंकार, चंदन, पुष्प, अक्षत आदी वस्तू समर्पण करीत 16 उपचारांसह देवीची पूजा केली पाहिजे. त्यानंतर श्री वासवीच्या दिव्य नामांसह देवीची स्तुती करून भक्ष्य, भोज्य, लेह्य, चोष्य रूपातील स्वादिष्ट वस्तूंचा नैवेद्य दिला पाहिजे. त्यानंतर तांबूल म्हणजे विडा, दक्षिणा आदी समर्पण करून मंगल दीपाने आरती दिली पाहिजे. आगमशास्त्रांमध्ये दिलेली कवचस्तोत्र, हृदयस्तोत्र, विविध सूक्ते, हल्लेखा, महामंत्र आदींच्या पठनाने समस्त विद्यांची अधिष्ठात्री श्री कन्यका परमेश्वरीला संतुष्ट केले पाहिजे. सहस्रनामस्तोत्र आदींनी स्तुती करू शकतो. आपल्या अपराधांचे निवेदन करून क्षमा प्रार्थना केली पाहिजे. वेद, पुराण आदींच्या पठनाने देवीस प्रसन्न करू शकतो. त्या सर्व शास्त्र पुराणांमध्ये विविध देवतांच्या रूपांमध्ये श्री कन्यका देवीच प्रतिपादित आहे. सुवासिनी, कन्या, गरीब लोक यांना देवीच्या रूपात समजून त्यांची पूजा केली पाहिजे. नंतर प्रदक्षिणा, नमस्कार इत्यादींनी देवीला आनंदित करून तिला आपल्या हृदयरूपी मंदिरात बसवून घेतले पाहिजे. अशा प्रकारे वासवी देवीची बाह्यार्चना करतात ते देवीचे सान्निध्य प्राप्त करू शकतात. प्रियजनांनो, आता तुम्हाला श्री कन्यका परमेश्वरीची अंतरपूजा विधी सांगेन. सावधान होऊन ऐका. चिद एकरस स्वरूपिणी कन्यका देवीमध्ये आपले चित्त लीन करण्यालाच अंतरपूजा म्हटले जाते. उपरोक्त बाह्यपूजा सोडून साधकाने अंतरपूजा का अवलंबिली पाहिजे या प्रश्नाचे उत्तर ऐका. निराकार, शुद्ध, बुद्ध, मुक्त ज्ञान हेच श्री कन्यका परमेश्वरीचे सत्य रूप आहे. अज्ञानामुळे जीव आपल्या
चिन्मात्रत्वाला विसरून भ्रांतीने कल्पिलेल्या शरीर, घर आदी वस्तूंवर ममता, मोह व अहंकार इत्यादी बाळगून निरंतर वाहणाऱ्या जन्ममरणाच्या प्रवाहात पडून वाहत चालला आहे. सत्याचे परिशीलन करीत सद्गुरूंच्या कृपेने नित्य अनित्य वस्तू विवेकासह सत्यतत्वाचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे. सारे विश्व दोरीवर भासणाऱ्या सापाप्रमाणे, मृगजळात दिसणाऱ्या पाण्याप्रमाणे, स्वप्नात दिसणाऱ्या विषयांप्रमाणे आपणास दिसते आणि सत्य ज्ञानानंदमय स्वरूपिणी देवीपेक्षा भिन्न वाटते. ते विश्व स्थित जाणून देवीच्या चिद्रूपातच मन संलग्न केले पाहिजे. नेहमी प्रत्यगात्मा, शरीराहून भिन्न आत्मा किंवा साक्षी म्हणून भाव ठेवण्यात तत्पर होऊन हा संसार सागर पार केला पाहिजे. अशी अंतररचना म्हणजे पूजा जोपर्यंत प्राप्त होणार नाही तोपर्यंत साधकांनी श्री देवीची बाह्यार्चना सोडू नये. पराभक्तीचे विवरण. वत्सांनो, परांबेची परमकृपा मिळविण्याच्या सरळ मार्गाला पराभक्ती म्हणतात. त्या पराभक्तीबाबत सावधान होऊ नये का? नेहमी देवीच्या गुणगाथांचे श्रवण करावे, देवीच्या शुभनामाचा जप करावा, अखंड तैलधारेप्रमाणे आपली मनोवृत्ती देवीवर स्थिर ठेवून अखंडपणे देवीचे ध्यान करणे हे पराभक्तीचे लक्षण आहे. सर्वोत्कृष्ट प्रेमाने देवीचे चिंतन करणारा भक्त देवीला आपल्यापेक्षा वेगळी समजत नाही. जो सर्व जीवांमध्ये देवीलाच पाहू शकतो तो स्वतः इतकेच प्रेम सर्व प्राण्यांविषयी दाखवू शकतो. जो देवीला सर्व रूपांमध्ये तथा सर्वत्र राहणारी शुद्ध चैतन्य रूपिणी असल्याचे जाणतो, सद्ब्राह्मणांपासून चांडाळांपर्यंत सर्व लोकांना जो समदृष्टीने पाहू शकतो, जो अशा अचंचल विश्वासासह राहतो की या विश्वात देवीशिवाय दुसरी कोणती वस्तू नाही, जे कोणत्याही प्राण्यावर अपकार करीत नाहीत, जो देवीची स्थाने व भक्त यांचे दर्शन घेण्याची इच्छा ठेवतो, जो वेदांत शास्त्रांचे श्रवण करण्याची अतिशय आस्था बाळगतो, भगवतीचे स्मरण, भजन, कीर्तन इत्यादी सेवा करताना ज्याच्या डोळ्यांमधून आनंदाश्रूंच्या धारा वाहतात, जो कोणत्याही प्रकारच्या फळाची इच्छा न धरता केवळ देवीला संतुष्ट करण्यासाठीच मन लावून तिची सेवा करतो, जो केवळ देवीविषयी असलेल्या निर्मळ प्रेमामुळेच देवीवर प्रेम करतो, जो भक्त या जगात कोणत्याही वस्तूला देवीपेक्षा अधिक श्रेष्ठ समजत नाही, असा देवीचा भक्त देवीत मिसळून जातो. जो लोभहीन होऊन देवीची पवित्र पूजा, व्रत आदी नित्य तथा नैमित्तिक कर्मे आणि वैदिक, स्मार्त, पौराणिक कर्मे यांचे आचरण करीत राहतो, जे देवीचे विविध प्रकारचे पर्वोत्सव वैभवाने साजरे करतात, जे शरीराचा अभिमान सोडून लज्जा व भय यांच्यापासून दूर होऊन तन्मयतेने देवीचे कीर्तन गायन करतात, त्यांना देवीचे परमभक्त म्हटले जाते. असे भक्त देवीचे सानिध्य मिळवितात. देवीविषयी भक्ताच्या हृदयात असणाऱ्या अमूल, अनंत व अनन्य प्रेमालाच पराभक्ती म्हटले जाते. गुरु भास्कराचार्यांकडून श्री वासवी देवीच्या आवडीची पुण्यस्थळे, पुण्यकाळ, पूजा, व्रते, यज्ञादी कार्यक्रम तथा विविध आराधनांचे विधी याविषयी आणि पराभक्तीची लक्षणे याबाबत सविस्तर ऐकून सर्व लोक आनंदमग्न झाले. भास्कराचार्यांच्या अनुमतीने वैश्य राजकुमार विरूपाक्ष यांनी त्या दिवशीची सभा समाप्त केली. सर्व लोक आपापल्या घरांकडे निघाले.